माझ्या लेकरा, तू रात्रंदिवस ज्या सुखासाठी, ज्या पैशासाठी आणि ज्या नात्यांसाठी धावतोयस ते सगळं मिळूनही तू आतून इतका अशांत, चिडचिडा आणि दुःखी का आहेस? तू रोज म्हणतोस, मला शांतता हवी आहे, माझे डोके शांत राहत नाही. पण भक्ता, मनःशांती ही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. जगातील काही लोक अतिशय साधे आयुष्य जगून 100 वर्ष आनंदाने आणि निरोगी जगतात, आणि तू मात्र विशीतिशीतच चिंता, आजार आणि नैराश्याने ग्रासला गेला आहेस. कारण तू जगायचे सोडून फक्त पळतोयस. आज मी तुला आयुष्य कसे जगायचे, चिंतेचा फास कसा सोडवायचा आणि प्रत्येक क्षणी आनंदी कसे राहायचे याचा अथांग उपदेश देणार आहे, जो तुझ्या जगण्याची पूर्ण पद्धतच बदलून टाकेल, ज्यामुळे तुझा श्वास आणि तुझे आयुष्य हळूहळू सुखकर होईल. जर तुला खरोखरच ही धावपळ थांबवून संसारात स्वर्ग अनुभवायचा असेल तर अंतर्मुख होऊन हा उपदेश शेवटपर्यंत ऐक. लेकरा, आधी हे समजून घे की ईश्वराने तुला या पृथ्वीवर पाठवले ते फक्त सकाळी उठणे, काम करणे, पैसे कमावणे, खाणे आणि रात्री झोपणे यासाठी नाही. प्राणीसुद्धा हेच करतात. मग तुझ्या मनुष्य जन्माचा खरा हेतू काय? जोपर्यंत तू तुझ्या आत्म्याला समाधान देणारा खरा हेतू शोधत नाहीस, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात शांती येणार नाही. तू दिवसभर अशा गोष्टी करत बसतोस ज्याचा तुझ्या आत्म्याला त्रास होतो. मनाच्या विरोधात जाऊन केवळ दाखवण्यासाठी किंवा इतरांच्या दबावाखाली जगणे बंद कर. ज्या कर्मामध्ये तुझा आत्मा तल्लीन होतो, जिथे तुला वेळेचे भान राहत नाही, तेच तुझे खरे कार्य आहे. जेव्हा तू स्वतःच्या अंतरंगाचा आवाज ऐकून कर्म करायला लागशील, तेव्हा तुला संसारातील खरी शांती अनुभवायला मिळेल. तू म्हणतोस, माझी तब्येत नेहमी बिघडते, मला आळस येतो आणि शरीरात ताकद वाटत नाही. माणसाच्या आजाराचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या कर्मातील आणि आहारातील अतिरेक. जिभेच्या चवीपोटी तू पोटाची क्षमता ओळखून अन्नाचा त्याग करत नाहीस, तर ताट रिकामे करण्यासाठी शरीर बिघडवून घेतोस. जेव्हा तू गरजेपेक्षा जास्त अन्न, जास्त विचार आणि जास्त वासना शरीरात साठवतोस, तेव्हा तुझे शरीर आणि मन दोन्ही विषारी बनतात. शरीराला लागणारा संयम आणि आहारातील सात्विकता जपायला शिक. शरीर निरोगी असेल तरच मनात ईश्वराचा वास राहू शकतो. भक्ता, तुझा अर्धा जन्म भूतकाळातील दुःखांचा विचार करण्यात गेला आणि उरलेला अर्धा जन्म भविष्याची भीती बाळगण्यात चालला आहे. मग तू नक्की जगतोयस कधी? भूतकाळ ही एक अशी राख आहे जी उधळल्याने फक्त डोळ्यात कचरा जातो. ज्या चुका झाल्या, जे लोक सोडून गेले किंवा ज्या घटना घडल्या त्यांना बदलणे आता तुझ्या हातात नाही. आणि ज्या भविष्याची तू दिवस रात्र चिंता करतोयस, ते भविष्य अजून जन्मालाच आले नाही. तुझ्या हातात फक्त हा चालू असलेला क्षण आहे. जो या क्षणाचा आदर करत नाही, ईश्वर त्याला पुढील क्षणात आनंद कधीच देत नाही. भूतकाळाचे ओझे फेकून दे आणि आजच्या दिवसात पूर्ण ताकदीने जग. तू माझ्या मठात येऊन तासनतास जप करतोस, पण तुझ्या दैनंदिन कर्तव्यात मात्र आळस करतोस. लोकांना फसवतोस आणि तक्रार करतोस. कर्मापासून पळणारा माणूस कधीही भक्तीत यशस्वी होऊ शकत नाही.
तू जे काही काम करतोस, मग ते छोटे असो वा मोठे, त्यालाच तुझी पूजा मान. जेव्हा तू कामाकडे कटकट म्हणून न बघता त्या कामात स्वतःला पूर्णपणे ओतून देतोस, तेव्हा तुझा प्रत्येक श्वास हीच स्वामींची सेवा बनते. कर्मातली शुद्धता हीच खरी भक्ती आहे. जेव्हा तू फळाची अपेक्षा न धरता आनंदाने कर्म करशील, तेव्हा तुला मंदिरात जाण्याची गरज उरणार नाही. तुझ्या कर्मभूमीतच माझा वास असेल. तू आज 4 भिंतीच्या आत बंद झाला आहेस. कृत्रिम जगात अडकून तू जगाची विषारी ऊर्जा डोक्यात साठवत आहेस आणि त्यामुळेच तुझे मन अशांत झाले आहे. भक्ता, तू सुद्धा या अथांग निसर्गाचाच एक भाग आहेस. रोज उगवत्या सूर्याची किरणं, वाहती हवा आणि निसर्गाची शांतता स्वतःमध्ये शोषून घे. जेव्हा तू निसर्गाच्या जवळ जातोस, तेव्हा तुझ्या मनातील सगळा ताणतणाव आणि नकारात्मकता आपोआप जळून भस्म होते. यासोबतच तुझ्या सभोवतालच्या माणसांची पारख कर. जे लोक सतत नकारात्मक बोलतात, दुसऱ्याची निंदा करतात आणि तुझ्या मनात शंका निर्माण करतात, त्यांच्यापासून दूर राहा. सकारात्मक सहवास हेच मनःशांतीचे मूळ आहे. तू म्हणतोस, मी आता म्हातारा झालो, आता माझ्याकडून काही होत नाही, किंवा मला काम करायचा कंटाळा आलाय. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो मनुष्य आळसात पडून राहतो, त्याच्या विचारांना बुरशी लागते आणि त्याचे शरीर हळूहळू जिवंतपणेच मृतवत बनते. मरेपर्यंत काहीतरी नवीन शिकण्याची, काम करण्याची आणि जगाला काहीतरी देण्याची वृत्ती ठेव. जोपर्यंत तुझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत तुझी पावले कर्माच्या दिशेने चालली पाहिजेत. कर्मात व्यस्त राहणारा माणूस कधीही चिंतेच्या गर्तेत अडकत नाही. तू जेव्हा जगासमोर वावरतोस, तेव्हा तुझा चेहरा एवढा पडलेला आणि गंभीर का असतो? जणू जगाचे सर्व दुःख तुझ्याच पाठीवर आहे. भक्ता, चेहऱ्यावर हास्य ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची श्रीमंती लागत नाही. तुझा हा श्वास चालू आहे, तुला पाहायला डोळे आणि चालायला पाय आहेत, हीच ईश्वराची सर्वात मोठी कृपा आहे. रोज सकाळी उठल्यावर तक्रारींचा पाढा वाचण्याऐवजी तुझ्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल आधी ईश्वराचे मनपूर्वक आभार मान. जो प्राप्त परिस्थितीत आनंदी राहतो आणि चेहऱ्यावर मंद हास्य ठेवतो, त्याच्या आयुष्यातील संकटसुद्धा मान झुकवून निघून जातात. तुझ्या आयुष्यात थोडे जरी संकट आले, थोडे नुकसान झाले की तू थरथर कापायला लागतोस, देवाला शिव्या देतोस आणि रडायला लागतोस. संकट आणि दुःख हे तुझ्या आयुष्यात तुला उद्ध्वस्त करायला येत नाहीत. हे मी तुला बरेचदा सांगितलं आहे. ते तुझ्या आतली खरी ताकद तुला दाखवायला येतात. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते, तेव्हा गोंधळून न जाता मन अत्यंत शांत ठेव. वादळात जो वृक्ष झुकतो तोच टिकून राहतो, जो ताठ राहतो तो उन्मळून पडतो. संकटाच्या वेळी संयम ठेवणे आणि ईश्वरावर अथांग विश्वास ठेवणे हीच खऱ्या स्वामी भक्ताची ओळख आहे. शांत मनालाच प्रत्येक समस्येचे उत्तर सापडते. तू दुसऱ्याची प्रगती पाहून स्वतःची तुलना करतोस आणि आतून दुःखी होतोस. दुसऱ्याशी तुलना करणे हाच तुझ्या अशांतीचा सर्वात मोठा उगम आहे. बाह्य भपका आणि जगाला दाखवण्यासाठी जगणे बंद कर. अत्यंत साधे अन्न, साधे विचार आणि निर्मळ मन यात जो असीम आनंद आहे, तो जगातील कोणत्याही ऐशोआरामात नाही. ज्याच्या गरजा सीमित असतात आणि ज्याचे मन समाधानी असते, तोच या जगातला सर्वात श्रीमंत राजा असतो. तू नेहमी मला हे द्या, मला ते द्या एवढाच स्वार्थी विचार करतोस. तू कधी विचार केला आहेस का की तुझ्यामुळे आज कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आला?
फक्त स्वतःसाठी जगणारा माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा असतो. तुझ्याकडे असणारा पैशातून, ज्ञानातून किंवा प्रेमातून थोडा तरी भाग दुःखी आणि हताश लोकांना दे. जेव्हा तू निष्काम भावनेने कोणाचे तरी अश्रू पुसतोस आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतोस, तेव्हा तुला मागण्याची गरज उरत नाही. तू दुसऱ्याचा उद्धार करतोस तेव्हा तुझा उद्धार करायची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. माझ्या लाडक्या लेकरा, आता सर्व धावपळ थांबव. सर्व चिंता आणि शंका माझ्या चरणी अर्पण कर. तुझ्या आयुष्यात वादळे आली तरी घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू फक्त कर्माची योग्य दिशा पकड, शांत राहा, साधेपणाने जग आणि या सुंदर जन्माच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे. जेव्हा तू चिंतेचा त्याग करून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात असा आनंद आणि शांती येईल जी कधीही संपणार नाही. उठ भक्ता, नवा प्रकाश तुझी वाट पाहत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.